हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास हे पार्सल माझं आलेलं, मी ऑर्डर केलेलं 1 महिना आधी, 1-1.5 महिना झाला. आणि हे चुकीच्या ऍड्रेसवर गेलेलं. चुकीच्या ऍड्रेसवर म्हणजेच माझ्या ऍड्रेसवर, पण गावाच्या ऍड्रेसवर. तर मग तिथून ते नाशिकला, मग नाशिकहून इकडे. अर्थात मी नाशिकला गेले होते, तर मी ते घेऊन आले येताना. तर माझं असं झालं की चला तुमच्या सोबत मी हे अनबॉक्स करावं. हे खूप जास्त हेवी आहे, त्यामुळे मी ते खालीच ठेवणार आहे. आणि सीझर मी घेतलेले आहे, कट झालेलं आहे. तर यात काय आहे आपण बघूया. काही गेस करता येत असेल तर करा. माहित नाही हे तुम्हाला मी कसं दाखवू. 1 मिनिट, मला ना कॅमेरा थोडीशी हाईट मी कमी करते, म्हणजे कदाचित तुम्हाला नीट दिसेल मी जर बनवेल तर. हा बॉक्स इतका हेवी आहे ना, आणि माझे हे नेल्स नेल्स मोठे असल्यामुळे खूप अडचण येते काहीही करताना. बॅग मध्ये हात टाकायचा म्हटलं की बॅग मध्ये बराच सामान असतो, तर एकदम असं धपकन टाकू शकत नाही, जसं आपण आपले रिअल नेल्स असल्यावर करतो. थोडस घाबरत घाबरतच करावं लागतं, कारण ते तुटू नये, आणि खूप असं असं झालं तरी दुखतात वगैरे, त्यामुळे खूप केअर घ्यावी लागते. असो, ओके. ये हातोड़ा दिया है उन्होंने, नट नट साठी नाही, ऍक्च्युली हे हॅमर करण्यासाठी आहे. बर, तर मला वाटतं हे असं मी नेल्स असल्यामुळे काढू शकणार, आणि मला हे असं काढावं लागणार आहे. काय पडलं, काय पडलं. खूप हेवी आहे. आणि कॅशबॅक कुपन दिलेलं आहे, पण आता हे व्हॅलिड आहे की नाही माहित नाही, कारण 1-1.5 महिना झालेला आहे. ओके ओके. तर हे आहे, आलं असेल लक्षात. तर हे आहे शू कॅबिनेट, म्हणजेच स्टँड. मला ना छोटस स्टँड हवं होतं. छोटं म्हणजे बरेच शूज, सँडल वगैरे बसू शकेल असं हवं होतं, पण असं काय म्हणतात, रुंदीला जास्त नको होतं, लांबीला असेल तर चालेल असं हवं होतं. तर मला ते एक मिळालं. तर आता मी म्हटलं की हे तुमच्या सगळ्यांसोबतच मी याला प्रॉपर सेट करणार आहे. मी म्हंटल जसं की नेल्स, काल ना मी येताना गाडीत माझ्याकडून जोरात माझं नेल्स असं थोडस प्रेस झालं अपोजिट डिरेक्शनने, त्यामुळे ते दुखतंय खूप. अरे यार, हे कुठे अडकलंय आता. नाही बाबा, फायनली निघालेलं आहे. आणि हे फ्री असताना मला कामात येणार आहे. हे खरोखर ह्याच्यासाठी एज ची गरज नाहीये. लहान असो किंवा मोठा असो किंवा कुठल्याही एज मध्ये असो, हे मजाच देते. म्हणजे असं करताना भारी वाटतं. असो असो. आता कुठलं कुठे लावायचं आहे. अच्छा, हे डोअर आहे. म्हणजे इथून तुम्हाला शूज दिसतील, तुम्ही जे ठेवलेले आहे, तुम्हाला कुठलं हवं आहे तुम्ही ते ओपन करून काढू शकता. बरं, आता ह्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी नॉब्स. मला असं वाटतं मी सगळं ना असं एका ठिकाणी अशी गोळा करून ठेवावे. आणि सगळ्यात महत्वाचा, ही जी क्वालिटी आहे ना, आपली एक्सरे वगैरे काढतो तो पेपर कसा असतो थोडा जाड मधला, तशा टाईप मध्ये, त्यामुळे ही क्वालिटी चांगली आहे. असं नाही की पटकन दाबलं गेलं आणि फाटेल वगैरे, असं नाही आहे. छान आहे, आवडलं. क्वालिटी वाईज तर बेस्ट आहे. आता ते मला बनवता येत आहे का, आपण हे बघणार आहोत. मला वाटतं मी काहीतरी किती याचं मागवलं होतं ते मला माहित नाही, पण
कसं करायचं आहे? अच्छा, हे असे असणार आहे. हे मोठे जे आहेत ते आपण असे ठेवणार आहेत आणि छोटे जे आहेत ते नाही. हा, मे बी असं काहीतरी असेल. असं काय होतंय? मला वाचावं लागणार आहे, मला वाचावं लागणार आहे. 1 मिनिट द्या फक्त. ओके, हे जे आहे हे 40 सेंटीमीटर आहे, हे 30 सेंटीमीटर आहे आणि याच्या सोबत यांनी जे दिलेले आहेत, कुठे गेलं? आत्ताच जस्ट पडलं होतं, उचललं का मी? अय्यो. ह्याच्यासोबत यांनी जे नॉब्स दिलेले आहेत आधी आपण ते कट करून काढून घेणार आहे. म्हणजे एक जरी लावता आलं तरी समजायचं की मी लावू शकते. मी आधी हे सगळे कट करून ठेवते म्हणजे मला उचलायला इझी जाईल आणि फटाफट ते बनवून रेडी असेल. म्हणजे मग जे शूज आपल्या घरात असे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेले असतात, शूज स्टँड असूनही आपण त्यात ठेवत नाही, खाली ठेवतो आणि मग बाहेर ठेवतो आणि मग धूळ, प्रचंड धुळीमुळे ते खराब होतात. तर मी या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी, आणि शूज असे दिसलेले चांगले पण नसतात बघा ना, ते घरात स्टँडवर जरी असेल पण ते शूज दिसतायत, ते छान नाही वाटत ना. म्हणून आपल्याला दिसायला हवे पण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना शूज दिसायला नको, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. मी तुम्हाला कॅमेरा करून दाखवते की किती गोष्टी आलेल्या आहेत त्यासोबत. एकाच वेळेस 4 पॅकेट घेऊन कट करते, कारण एक एक कट करायचं म्हटलं म्हणजे वेळ जास्त जातो आहे. आणि आता मी हे रॅपर सगळे असे ओपन करून करून डायरेक्ट असे फेकून देते. मग हे सगळं शूट झाल्यानंतर ते मला एक एक असं हवेने फॅन चालू असल्यामुळे ते कुठेही उडतायत आणि मग मला ते सगळे शोधून नीट परत प्रॉपर डस्टबिन मध्ये टाकावे लागतील. म्हणजे एक काम मी वाचवते तर मी दुसरं वाढवते आहे का, असा मला स्वतःला प्रश्न पडला. काही असो, मला हे खूप आवडलेलं आहे. माहित नाही याचा वापर मी कुठे कुठे करेन, पण हे मला खूप आवडलेलं आहे. तुमचं दात दुखत असेल तर तुम्ही असं करा, दाताच्या दातात पिंपल नको बसायला. असो, तर मला तुम्हाला दाखवायचं होतं किती आलेले आहेत ते दाखवते. एकच मिनिट. हे एवढे सारे जॉईंट्स करण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या कड्या पॅक करण्यासाठी आहेत, हे बघा. तर आता आपण याचा वापर करू आणि हे सगळे जे आहेत ते शीट खूप सारे असेल. आता हे किती मजली इमारत बनते आहे ते आपण बघणार आहोत. त्याआधी मी त्याला साईडला ठेवते कारण माझे पाय दुखायला लागले, ते एवढं हेवी आहे. सांगायचा मुद्दा असा की ते मजबूत आहे, पण अजूनही माझं पिक्चर क्लिअर झालेलं नाहीये. ओके, एक आपण करून बघूयात ज्याप्रमाणे त्याने दिलेलं आहे. बरं, मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे आहेत ना मोठे 40 आणि 30 वाले, तर हे आहेत 16. आणि हे जे छोटे आहेत 30 बाय 30 सेंटीमीटरचे स्क्वेअर, हे आहेत 10. आणि हे जे डोअर आहेत 30 बाय 40 सेंटीमीटरचे, हे आहेत 5. ओके, आणि हे जे आहेत याला काय म्हणतात मला माहित नाही,
पण हे जॉईन करण्यासाठीच आहे. हे 24 आहेत. हे जे छोटे छोटे आहेत क्लिप्स, सी टाईप क्लिप, तर ह्या आहेत 20 म्हणजे 20. आणि हा माझा फेवरेट, कुठे गेला तू, कुठे लपलास तू बा, हे आहे एक. येस, मी तुम्हाला याची प्राइस पण सांगते, मला बघावी लागेल ती आता, लगेच नाही सांगू शकत मी. तर हे कसं करायचं आहे, प्लीज मला कोणीतरी सजेस्ट करा हे कसं करायचं आहे. ठीक आहे, मी हे असं काहीतरी करून बघते, काही होतंय का त्याने. ओके, मला जमलेलं आहे, जमलेलं आहे. लॅपटॉप लॅपटॉप वाटतोय की. ठीक आहे, चला, एक प्रयत्न केला आणि काहीतरी जमल्याची जी खुशी असते ना. पडलं पडलं, दुसरं घेणार आपण, आपल्याकडे बरेच आहेत आणि पडलेलं आपण नंतर उचलणार. तर हे अशा प्रकारे, अरे जा बाबा, माझ्या नेल्समुळे मला थोडस बरोबर लावते का मी. हा, ओके, हे असं झालेलं आहे एक कप्पा. दुसरा मी आता जॉईन करते आहे. लहान असताना ना असं काही दिसलं की त्याच्यावरून एक चादर किंवा रुमाल टाकायचा आणि मध्ये आपण जाऊन बसायचं आणि मग घर घर खेळायचं. असं लहान असताना मी बऱ्याचदा खेळलेले आहे. तुम्ही पण खेळलेले आहात का मला सांगा. आणि लहान असताना ना असे काही क्रिएटिव्ह कामं असले ना की काही जॉईन करायचंय किंवा काही नवीन बनवायचंय, टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तू बनवायच्या आहेत, असं काहीही काम असलं ना की ते मला करायला स्वतःला खूप आवडायचं. आणि एवढं आवडायचं की माझ्या बहीण भावांचं जरी काही असेल तर ते मीच बनवून द्यायचे. आमच्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूचे छोटे मुलं असायचे, त्यांचंही काही असलं तरी ते मीच बनवून द्यायचे. मला खूप लहानपणापासून मला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात. एक मात्र आहे, हे प्लॅस्टिक असल्यामुळे, उप्स, हे प्लॅस्टिक असल्यामुळे ह्याच्यावर केस फार चिटकतायत, जे माझेच केस आहेत आणि जे गळतायत खूप. आणि त्यासाठी मला ना नेल्स असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय, पण तुम्ही फटाफट करून घेणार जर तुमचे असे मोठे मोठे नेल्स नसतील तर. फार अवघड नाही. मला सुरुवातीला असं वाटलेलं बापरे हे काय आहे आणि मला जमेल का आणि मी का मागवलं हे, पण खूप इझी आहे. फक्त समजलं पाहिजे कुठली वस्तू कुठे लावायची आहे, बस. एक बॉक्स हा प्रॉपर तयार झालेला आहे. वाव. आणि एका याच्यात तुम्ही आरामात 2 शूज वगैरे ठेवू शकतात. तर डोर यांनी दिलेले किती आहेत, 5, म्हणजे हे 5 ताली, 5 मजली आपण असं म्हणू शकतो. फक्त माझं एवढं होतं की हे जे आहेत ना, म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल हे वरती आलेलं आहे, त्यामुळे हा भाग जमिनीला खाली ठेवल्यानंतर हा जमिनीला टच नाही होणार, तर ते हा सपोर्ट असल्यामुळे एवढा गॅप असेल खाली. ठीक आहे, एक बॉक्स झालेला आहे, तो आपण बाजूला ठेवणार आहोत आणि असेच आपण बॉक्स बनवणार आहोत. एकदा समजल्यानंतर ना इझी होती, कारण तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. आता तुम्हाला माहित झालंय की कुठलं कुठे लावायचंय, त्यामुळे फटाफट होतंय आता. मला हे जसं आपण करत जातो आपल्याला आयडिया येत जाते. मला असं वाटतं हे एक एक करून मग असं लावलं ना
तर ते अजून बेटर होत जाईल, कारण दोन दोन साइड पकडणं अवघड जात होतं. तर आता मी काय करते, फक्त हे डायरेक्ट लावून घेते आणि मग बरोबर लावले ना. ओके. आणि मग ही साइड फक्त आता प्रेस करायची आहे. येस, डन. फास्ट झाला आता. दुसरा बॉक्सही तयार झालेला आहे. मला वाटतं एक फोटो काढून घ्यावा. सेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. बॉक्स मी व्यवस्थित लावलेले आहेत आणि चलो 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 कसं करायचंय. मला काय वाटतंय, मी ह्याच्या इथे डिझाईन घेतलेली नाहीये आणि एकायला मी घेतलेली आहे. तर ही डिझाईन खराब नको व्हायला, म्हणून मला असं वाटतं हे प्लेनच ठेवावं, कारण हे एकावर एक असल्यामुळे असंही ती डिझाईन दिसणार नाहीये. त्याच्यामध्ये खाली आली तर बेटर राहील, वर आली तरी बेटर राहील, पण वर ती खराब नको व्हायला. जसं मी म्हटलंय, चलो पहिले चारी बाजूंना हे लावून ठेवूयात. हे खूप इझी आहे, खूप इझी आहे. असं कधी कौतुक केलं आणि मग असं काहीतरी उलट झालं, असं झालंय का तुमच्यासोबत? ऑब्विसली झालंच असणार, कोणी परफेक्ट नसतं. आणि हे आयुष्य एवढं आहे ना की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आयुष्यात, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा येतोच, एकदा का असेना. जर मला दोनदा आला तर ठीक आहे, मला दोनदा आला. अरे देवा. झाल्यानंतर ना दोन्ही साईडने जोरात प्रेस करायचं, म्हणजे जे थोडस लूज असेल ते टाईट होतं. तिसरा बॉक्सही झालेला आहे. तेच म्हटलं गेलं कुठे. आता नॉब संपलेले आहेत, म्हणजे हे आता एकमेकांवर आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावे लागणार आहे. अजूनपर्यंत फक्त मी हे जॉईन केलेले आहेत. आय होप तुम्हाला माझा आवाज येत असावा, कारण मी माईक लावलेला आहे, तर आवाज येणारच. हे याचा वापर तर मी केलाच नाही. अजून एक गोष्ट जिचा वापर मी केलेला नाहीये, पण आता काय करायचं. ओके, हे काय झालं माहिती का, ही जी बॅक साइड आहे ना, ही आपल्याला सिंगल सिंगल करून लावून घ्यावी लागणार आहे. जी मी फक्त 4 चौकोन लावले, ही मागची बाजू लावायचं मी विसरले, तर ही मागची बाजू आपल्याला लावून घ्यावी लागणार आहे. ती त्यातच ह्या साईडला रिकामी जागा आहे ना, तिथे लावायची आहे. ओ माय नेल्स. आणि म्हणूनच मला हे पुन्हा करावं लागणार आहे. पडू नका रे, एकमेकांना पकडून ठेवा.
ओ शिट. मी हे ना थोडं बॅक साईडला टाकते, म्हणजे खूप गरम होत आहे. आणि अशा प्रकारे हे कसं लावायचं आता. ओके. जर तुम्हाला हे आवडलं ना, मला आता वापर करायचाच आहे याचा. जर तुम्हाला हे आवडलं आणि तुम्ही हे मागवलं ना, तर जेवढं मला वेळ लागला तेवढं तुम्हाला लागणार नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी माहित असेल की हे कसं वापरायचं आहे, हे कसं जॉईन करायचं आहे. फायनली एक बॉक्स पूर्ण कंप्लीट झालेला आहे. मजा येते मला, सिरियसली मला मजा येते. हे साईडला ठेवते मी, म्हणजे ते नीट बसतील. हे मोठं घेण्यापेक्षा ना, हे छोटं जे आहे पहिले ते अरे यार, आपल्याला देवाने एवढं व्यवस्थित दिलेलं आहे, आपल्याला त्याची किंमत नाही. आणि हे फेक नेल्स इतके जपावे लागतात यांना. काल माझा हा बोट दुखत होता, असंच जोरात हे झाला होता. आणि आता हा हाऊस कोणाला होती? मला होती की नाही? मग आता सहन कोण करणार, लागलं दुखलं तर. एकदा ह्याने झाल्यानंतर हाताने पण चेक करून घ्यायचं. तर हा माझा दुसरा बॉक्स रेडी आहे. मला आता थोडंसं काहीतरी असं वाटतंय, हे इथे न लावता काढून घ्यावं आणि हे इथे बॅक साईडला लावावं. दोन मी हे लावून ठेवले आहेत, हे याचे डोअर. आता मी तिसरं लावते आहे आणि खूप इझी आहे. हे जे इथे दिले आहेत ना, हे फक्त यात टाकायचे आहेत, प्रॉपर फिट बसतील असं. थोडस जपून करायचं आहे, लागणार नाही जसं मला लागलं तसं. आणि थोडस इथनं ठोकून घ्यायचं, नाही झालं तर. हे थोडस ह्या साईडला आहे, तर आता त्याला प्रॉपर झालेला आहे. तर हे 3 रेडी आहेत, अजून 2 आहेत, ते मी याच पद्धतीने रेडी करून घेते. आता आपल्याकडे डोअर 2 आहेत आणि हे काहीतरी एका कप्प्याचं एक्स्ट्रा आलेलं आहे असं मला वाटतंय. लेट्स सी. पॅक झालेला आहे हा कप्पा. पण जेव्हा आपण काही करतो आणि ते एकदम छान होतं ना, तर आपल्याला छान वाटतं. इतकं मोठं आहे ना, आणि मला वाटतं मोठंच चांगलं, कारण कसं होतं स्पेशली मुलांचंही होत असेल, पण मुलांचं माहित नाही, तितके तुम्ही आवडीने
जर प्रत्येक गोष्टी बघत असाल तर मुलांचंही होत असेल. आपलं कसं असतं, पंजाबी ड्रेस आहे मग त्याच्यावर हे शूज पाहिजे, जीन्स आहे सँडल पाहिजे, जीन्स आहे मग त्याच्यावर हे पाहिजे, असं मुलींचं असतं. चप्पल पाहिजे, मग नाईट ड्रेस आहे मग त्याच्यावर काय घालणार, मग घरात काय बाहेर काय, असं सगळं असतं. पण आपल्याकडे खूप सारे चप्पल आणि हे होतात आणि ते सगळे असे शूज स्टँडचे पण बाहेर जातात आणि मग ते असे खाली पडलेले असतात, जसे माझ्या आता समोर आहेत, जे मी तुम्हाला दाखवणार नाहीये. ऑलरेडी शूज स्टँड आहेत पण ते असं फक्त कप्पे कप्पे असलेलं होतं आणि मला ते थोडं पॅक हवं होतं, कवर्ड हवं होतं. आणि मला ते फर्निचरचं नको होतं की ते खूप हेवी आणि ते मला तसं नको होतं, मला थोडंसं असं हवं होतं. आणि जे मला हवं तसं मिळालं म्हणून मग मी हे घेतलं. तर विषय असा आहे आता की एकच मिनिट द्या मला, हे सगळे प्रॉपर फिट झालेले आहेत की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं. त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि तुम्हाला खूप आवाज येत असेल. मी काय केलं माहिती का, थांबा सांगते मी तुम्हाला मी काय केलेलं आहे. ते 3 याचं लावून झालेलं आहे. आता हे तिघ, एक मिनिट, हा प्रॉपर हे झालेलं आहे. आता आता काय करायचं आहे मला हे कळत नाहीये. माझ्याकडे हे जेवढे दिले होते तेवढेच आहे, एक्स्ट्राचे माझ्याकडे हे 4 आलेले आहेत. कारण त्यांनी जे कॅल्क्युलेशन दिलं होतं मोठे 40 बाय 30 सेंटीमीटरचं, ते त्यांनी दिलेले होते 16 आणि माझ्याकडे मे बी 20 आलेले आहे. कारण आता डोअर पण संपलेले आहेत, ते साईडचे 30 बाय 30 सेंटीमीटरचे जे चौकोन होते ते पण संपलेले आहेत आणि हेच एक्स्ट्रा उरलेले आहेत. आता मी याचं काय करायचं हे मला कळत नाहीये. पण आणखी एक गोष्ट मला कळत नाहीये ती ही की, एक मिनिट पडलं, मी ट्राय करून बघते. हे काय, हे कुठे लावायचंय? म्हणजे मी एवढं सगळं बनवलं, मला असं वाटलंच नाही की हा इथे हे लावलं पाहिजे किंवा याची गरज आहे इथे. बघूयात आपण. सपोज हे जर मी इथे लावलं तर माहित नाही याचा काय वापर आहे की नाही, पण मला असं वाटतं ह्याचा वापर मी मध्ये नको जायला म्हणून करू शकते का. एक मिनिट, इथे यांनी काहीतरी दिलेलं आहे. हा आलं लक्षात. इथे ना छोटे छोटेसे चौकोन आहेत, ते दोन्ही जॉईंट व्हावे म्हणून यांनी हे दिलेलं आहे. आणि खूप इझी आहे, तुम्हालाही दिसेल ते. मला दिसत नाही, छोटे जे चौकोन होते ना, हे एकदम छोटेसे असे 2 चौकोन आहे, याच्यात हे लावायचंय. म्हणजे इथेला जो गॅप आहे ना ते याला सपोर्ट करतील आणि हे भरून काढेल असं. तर ठीक आहे, म्हणजे ते असलं तरी आणि नसलं तरी फार काही फरक पडेल मला असं वाटत नाही. कारण ऑलरेडी हे या नॉबमुळेच खूप जास्त टाईट झालेलं आहे. ठीक आहे, आता दिलेलं आहे तर आपण ते लावून घेऊया. मेरा हथौड़ा किधर गया यार. मी ना काय करते, पडलं की ते उचलायचं कष्टच घेत नाही, मी दुसरं घेते. त्याच्यामुळे आता जे पडलेले आहेत ते पडलेले आहेत तसेच. मला नाही लावायचं हे, मला नाही लावायचं हे यार. माझे बोट खूप दुखत. मम्मी ठीक आहे असो. आता फायनली जे काम आहे ते मला करायचं आहे आणि ते असं आहे की, माहित नव्हतं म्हणून मी इथे टाकून ठेवलेलं ते, की हे 5 मजली जे आहे ते मी आता एकावर एक ठेवून घेते आहे.
आता हे कसं ठेवायचं आहे हे मला माहित नाही. मग हे तर माझ्या हाईट, तुम्हाला दिसत असेल माझ्या हाईट पेक्षा उंच आहे. ठीक आहे, 4 तर एक्स्ट्रा ते देणार नाही ना, काहीतरी लॉजिक असावं. पण हे बाजूचे 2 नाहीयेत, मग त्या 4चं कसं करायचं. आणि एक कप्पा नाही, दरवाजा नाहीये, दरवाजे एवढेच आहेत. एक कप्पा आपण असा बनवू शकतो ज्याला डोअरच नाहीये, म्हणजे घरातले चप्पल असतात ना घरात वापरण्याचे, ते सारखे सारखे आपल्याला डोअर लावा बंद करा असं करण्याची गरज नाही, तर मग तसं करू शकतो. तर हे मी जॉईन करते आणि तुम्हाला दाखवते. या दोघांना मला झोपवावं लागेल, तेव्हा मला ते जॉईन करता येतील. सगळ्यात आधी तर मागची बाजू मी लावून घेते. आता मागची बाजू लावण्यासाठी मी हे एक नॉब उलट लावलेलं आहे, ते मी व्यवस्थित करून घेते. ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल की हे किती टाईट आहे आणि हे अजिबातच असं लगेच इझिली तुटेल किंवा निघेल असं नाहीये. मला असं वाटतं ना, हे सगळ्यात आधी मी माझी प्रॉपर टाय करून घ्यावे, कारण खूप गरम होतंय आणि मुंबईमध्ये विदाउट एसी जे राहतात त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. जसं मी, खूप गरम होतंय यार इथे. एक झालेलं आहे. आता हे जे 2 आहेत, मी आधी इकडचं लावायला हवं होतं आणि मग इकडचं, पण आता फायनली झालेलं आहे. बरं मी काय केलं मला कळलं, हा एक चेंज होतं ना ते करायचं. हा सगळ्यात खालचा कप्पा आहे, वरचा अरे यार. ठीक आहे, चला इथे लावून बघूया. का ग लावते हे, माझ्याकडे हे नॉब्स पण नाहीयेत, का लावते मी. ठीक आहे, फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून देईल आणि नाहीच झालं तर मग काढून टाकेल. ठीक आहे, आता हे असे बसणार नाहीयेत. हे का लावायचंय मला माहित नाही, मला का लावायचंय, उरलंय म्हणून लावायचंय. आता मी ह्याचं काय करावं. प्लीज तुम्हाला जर काही असं वाटत असेल की मी ह्याचं काहीतरी कामात याला आणू शकते, जसं की हे डायनिंग टेबलवर ठेवून आपण खाली सांडतं आणि ते खराब होतं म्हणून मग हे ठेवू शकते, पण माझ्याकडे इथे डायनिंग टेबल नाही, मग मी याचं काय करू शकते. कमेंट बॉक्स मध्ये कळवा मला, मी याचं काय करू शकते. कारण हे मला इतकं छान आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे असं नाही की चप्पल वगैरे ठेवली आणि ते खाली गेलं, असं पण नाही, खूप मस्त आहे. तर याचं मी काय करू शकते हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आठवणीने सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी डोकं लावते अजून ह्याचं कसं करता येईल, काय करता येईल ते. ठीक आहे, हे 4 आहेत ना माझ्याकडे. हो 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 हो, चलो डोकं शांततेत लावते. जरा डोकं लावल्यानंतर मला कळलं की एक्झॅक्ट याचा वापर काय, आणि त्यांनी चुकून ते 4 मला एक्स्ट्रा दिले नव्हते. तर इथे ना त्यांनी छोटे छोटे असे फट दिलेली आहे, ज्यात हे आपण ऍड करू शकतो, आणि ते जे एक्स्ट्रा आहे ते इथे लावलंय, म्हणजे एका याच्यात 2 कप्पे होतील तयार, असं इथे इथे. तर हे मला माहित नसल्यामुळे मी काय केलं,
हे तुम्हाला इथे दिसतंय एक होल असा, हे मी जे इथे यायला हवे होते ते मी उलट लावलेत. तर आता मला ते पुन्हा काढून ते होल जे आहे ते या दिशेला येतील असं करावं लागेल. मग ही कडी त्यात अटकवावी लागेल आणि मग हे जे कॉर्नर्स आहेत ना यात ही कडी अशी फसते आणि मग तो एक नवीन कप्पा तयार होतो. दिसतंय का तुम्हाला? अच्छा असं. तर मी आता हे सगळं करते आणि तुम्हाला फायनल दाखवते. तर फायनली शू स्टँड, शू कॅबिनेट रेडी आहे. आणि हे माझ्याकडे असे अजून 3 दिसत आहेत मला, जे एक्स्ट्रा आहेत. कदाचित ते तुटले किंवा काही म्हणून लागले असतील तर माहित नाही. आणि हे 4 एक आहेत, 4 नाही 5, माहित नाही अजून असे कुठे कुठे पडलेले किती मिळतील ते. पण फायनली माझ्या हाईटचं, ऑलमोस्ट माझ्या हाईटचं आहे हे जर बघितलं तर. आणि हे रेडी आहे. प्रत्येक याच्यात असे 2 कप्पे आहेत. असे टोटल माझ्याकडे 10 कप्पे आहेत. आणि आता हे, आणि आता यात माझे शूज, माझे सँडल, माझे चप्पल्स जाण्यासाठी रेडी आहेत. हा, खूप मेहनत लागली याला. मेहनत तर मला लागली आहे, तुम्हाला लागणार नाही, कारण तुम्ही बघितलेलं आहे की मी कसं बनवलेलं आहे ते. त्यामुळे आता तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे अमेझॉन वरून घेतलंय मी. आणि हे काय पेड कोलॅबरेशन किंवा असं काही नाहीये. पण तुम्हाला जर आवडलं असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्हाला खूप सर्च करण्यासाठी मेहनत घ्यायची नसेल तर मी याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवेन. सो कसा वाटला आजचा ब्लॉग? थोडासा दुखापत, थोडीशी जी माझ्या नेल्समुळे माझ्या बोटांना झाली ती, पण ठीक आहे, आता मी ओके आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.